नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महाल परिसरातील गडकरी वाडा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह सज्ज झालेला आहे। हॉलो ब्रिक्सच्या वापरामुळे नागपूरच्या उष्णतेत घर नैसर्गिकरित्या थंड राहणार आहे आणि या वास्तूला प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं असून नागपुरातील असं मानांकन मिळवणारं पहिलं हे खासगी घर ठरलेलं आहे। विदर्भातील भाजप बैठकींचं केंद्र म्हणून सुद्धा हा नवा वाडा चर्चेत आला आहे। नागपुरातील सत्तेचं केंद्रबिंदू असलेला नितीन गडकरी यांचा महाल परिसरातील वाडा पुन्हा एकदा नव्या रंगरूपात आणि पारंपरिक आणि आधुनिकतेचा साज चढविलेल्या स्वरूपात सज्ज झालेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महाल परिसरामधलं गडकरी निवासस्थान म्हणजे ज्याला वाडा म्हणून सर्वत्र ओळखलं जातं, त्या वाड्याचं गेले काही वर्ष जे आहे ते रिनोव्हेशनचं काम सुरू होतं। नितीन गडकरी परिवारासह पिढी दर पिढी याच ठिकाणी निवासाला आहेत। मात्र हे घर छोटं पडत असल्यामुळे नितीन गडकरी यांनी आपल्या घराला जे आहे ते आता नवीन लुक दिलेला आहे। अतिशय पर्यावरणपूरक अशा पद्धतीचं या घराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। हॉलो ब्रिक्स म्हणजे पोकळ विटा या घराच्या बांधकामासाठी वापरलेला आहे, जेणेकरून बाहेरच्या उष्णतेचा परिणाम जो आहे तो या घरावर होणार नाही आणि या घरामध्ये नैसर्गिकरित्या जी आहे ती थंडी जी आहे ती बनून राहील। सोबतच ऊर्जा बचतीसाठी जे आहे ते घराच्या खिडक्यांचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। आपण बाहेरून पाहतोय ज्या पद्धतीने या घराला वाडा म्हणतो त्याच पद्धतीनं घराच्या बाहेर जे आहे ते वाड्याचं लूक येईल अशा पद्धतीची एक खिडकी तयार करण्यात आलेली आहे। बाहेरून जरी हे पूर्ण आधुनिक बांधकाम वाटत असलं तरी आतमधल्या भागामध्ये मात्र अतिशय पारंपरिक पद्धतीनं म्हणजे जणू काही आपण कोकणातल्या वाड्यामध्ये आलेलो आहे अशा पद्धतीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने केरळमध्ये आतमधलं बांधकाम जे आहे ते लाकडांच्या साह्यानं केलं जातं तशा पद्धतीची सर्व वास्तुरचना जी आहे ती या घरामध्ये करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे नागपुरातील खाजगी घराला प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं हे पहिलं घर आहे। आता या घराचं बांधकाम जवळपास पूर्ण झालेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार 7 तारखेला नितीन गडकरी यांच्या परिवारानं आणि मोजक्याच निवडक त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये या घराचा वास्तुप्रवेश पूर्ण झालेला आहे। या घरामध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबरोबरच भाजपच्या छोटेखानी बैठकी होऊ शकतील अशा पद्धतीनं एका पहिल्या माळ्यावर जे आहे ते हॉलचं निर्माण करण्यात आलेलं आहे। खालच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे काही वर्ष अगोदरपर्यंत नागपूरमध्ये भाजपसाठी सत्तेचं केंद्रबिंदू हे नितीन गडकरी यांचा वाडा निवासस्थान असायचं। इथंच भाजपच्या अनेक छोट्या मोठ्या बैठकी व्हायच्या। केंद्रातले आलेले नेते असतील किंवा महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भातल्या बैठका असतील ते या सगळ्या याच वाड्यावर व्हायच्या। मात्र आता याचं काम सुरू असल्यामुळे कुठेतरी गडकरींचं निवासस्थान वर्धा रोडवर हलविण्यात आलं होतं। मात्र आता लवकरच नितीन गडकरी सहपरिवार या आपल्या वाडा निवासस्थानी दाखल होईल आणि पुन्हा एकदा नागपूरमधलं सत्तेचं केंद्रबिंदू म्हणून नागपूरचा हा नितीन गडकरी वाडा चर्चेत येईल असं म्हटलं तर वावगं होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।